कौरव पांडवांचं शिक्षण पूर्ण झालं. प्रत्येक बाबतीमध्ये पांडव कौरव बंधूंच्या पेक्षा सर्व शस्त्रास्त्र विद्यांच्या मध्ये जसे श्रेष्ठ होते तसेच सगळ्या गुणांच्या मध्ये देखील ते कौरवांच्या पेक्षा श्रेष्ठ होते. त्यावेळी लोक सारखी त्यांची तुलना करत असत आणि हे पांडव गुणांमध्ये श्रेष्ठ आहेत या गोष्टीचा कौरवांना अत्यंत द्वेष वाटत असे. त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की काही केलं तरी देखील यांना आपण मारून टाकायचं. कारण की सगळे लोक असं म्हणत होते की आता धर्मराज युधिष्ठिरालाच राज्यावर बसवा, दुर्योधनाला काही राज्यावर बसवू नका. कारण पांडुराजाचा युधिष्ठिर हा पुत्र आहे. धृतराष्ट्राच्या अगोदर पांडुराजाच राज्यावर बसलेला होता. तो वनात काही काळासाठी गेलेला असताना तिथं त्याला ऋषीचा शाप मिळाला. त्यावेळी त्याला परत येता आलं नाही, पण त्याचा मुलगा आहे तर त्यालाच राज्यावर बसवा. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन या सगळ्या लोकांचं म्हणणं असं होतं की आता सध्या धृतराष्ट्र राज्यावरती आहे तर मग त्याच्याच मुलाला पुढे बसूया. लोकांचं म्हणणं असं होतं की एकतर पांडुराजा हा धृतराष्ट्राच्या अगोदर राजा होता, त्याने तात्पुरतं राज्य धृतराष्ट्राला सांभाळायला दिलं होतं. तो काही कारणाने म्हणजे तिकडे ऋषींचा शाप मिळाल्यामुळे येऊ शकला नाही, म्हणून त्यांच्या मुलांचा राज्यावरचा हक्क जात नाही असं जे काही भांडण होतं त्याच्यामध्ये सुद्धा लोक असं म्हणायला लागले की काही का असेना जास्ती गुणांनी श्रेष्ठ असलेली व्यक्तीच राज्यावरती बसायला पाहिजे. त्यामुळे हा सगळा भाग खूप पुढे त्रासदायक होईल असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. आणि ते वाटायला लागलं तेव्हाच दुर्योधनाने एक योजना केली. त्याने ती गोष्ट धृतराष्ट्राला देखील सांगितली. ती योजना करताना त्यांनी शकुनी मामा, कर्ण, आपला भाऊ दुःशासन या सगळ्यांचा विचार घेतलेला होता. त्यानुसार असं ठरलं की काही काळपर्यंत पांडवांना हस्तिनापूर म्हणजे दिल्ली जिथे त्यांचं राज्य होतं त्याच्यापासून दूर पाठवायचं. त्या भागाला वारणावत असं नाव होतं. त्या ठिकाणी पाठवल्यानंतर इकडे जे प्रतिष्ठित मोठे माणसं आहेत राज्यातले यांना सारखं राजवाड्यावरती बोलवायचं, त्यांचा आदर सत्कार करायचा. या सगळ्या गोष्टींच्या मधनं दुर्योधन लोकांच्या मध्ये प्रिय होईल आणि मग नंतर त्याला राज्यावर बसवायचं. लोकांचा पण त्याला काही विरोध राहणार नाही असा विचार करून पांडवांना आपण दूर पाठवू असं धृतराष्ट्राला या लोकांनी समजवून दिलं. धृतराष्ट्र सुद्धा राजकारणीच होता आणि त्याला पण असं वाटतच होतं की आपल्या मुलांनी राज्यावरती बसावं. त्यानुसार त्याने याला संमती दिली की बाबा त्याला तुम्ही थोडे दिवस या पांडवांना दूर पाठवलं तरी चालेल. तिकडे दुर्योधनाने पांडवांच्यासाठी म्हणून एक नवीन वाडा आपण बांधायचा म्हणून तिथं बांधकाम सुरू केलं. त्या वाड्याच्या मध्ये तिथं देखरेखीवरती एक माणूस ठेवला, त्याचा मंत्री, त्याचं नाव होतं पुरोचन. तर दुर्योधनाचा अतिशय विश्वासातला आणि अतिशय दुष्टबुद्धी पण होता त्याच्यासारखा. त्यांचं असं ठरलं की या वाड्याच्या भिंतींच्या आतमध्ये झटकन पेट घेतील असे पदार्थ म्हणजे लाख, राळ, गंधक, सोरा हे सगळे पदार्थ त्या भिंतींच्या मध्ये घालायचे. जागोजागी लाकूड म्हणजे असं सरपण टाकून ठेवलेलं असे एकदम पेट घेऊ शकतील असे वाड्यामध्ये पदार्थ ठेवायचे.
आणि जेव्हा हे पांडव तिथे राहायला जातील त्याच्यानंतर थोड्याच दिवसानंतर त्याला आग लावून द्यायची आणि त्याच्यामध्ये त्यांना जाळून मारून टाकायचं. आता हे ज्या वेळेला वाडा बांधायला सुरुवात करतो त्याच वेळेला विदुराला शंका येते. विदुर म्हणजे या कौरव पांडवांचा काका. त्याला शंका येते की बहुतेक करून याच्यामध्ये काहीतरी घात करण्याची शक्यता आहे. म्हणून तिथं तो आपले हेर पाठवतो. त्यांना हे कळतं की भिंतींच्या आतमध्ये असे पदार्थ घालणं चाललेलं आहे. हे काम अत्यंत गुप्तपणाने चाललेलं होतं. मग विदुर खूप बुद्धिमान असतो. आत्ता जर का हा डाव उघडा केला तर एकतर काय होईल की दुसऱ्या पद्धतीने हे पांडवांना मारायचा प्रयत्न करतीलच. त्यापेक्षा ह्या घरामध्ये ते जळून गेले असं दाखवावं म्हणून त्याच्या तळघरामधनं एक भुयार खोदायला त्या कामगारांच्या पैकी काही लोकांना तो पैसे देऊन वश करून घेतो आणि त्यांच्याकडनं एक असं लांब लचक भुयार गंगेच्या तीरावर पर्यंत जाईल असं काढतो. आता बांधकामच चाललेलं आहे त्यामुळे त्यावेळेला लोकांना काही असं वाटलं नाही की काहीतरी दुसरं चाललेलं आहे. विरोचनाला देखील शंका आल्या नाही की बाबा तळघरात बांधकाम झालंय, तळघरात बांधकाम चालू आहे. पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा पांडव तिथं राहायला येतात त्यावेळी विदुर अगोदरच धृतराष्ट्राच्या आणि दुर्योधनाच्या सगळ्यांच्या नकळत युधिष्ठिराला याची कल्पना देऊन ठेवतो की तुमच्या या घरामध्ये अशी काहीतरी गोष्ट घडेल की ज्यामुळे तुमचा घात होईल, त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा. मग त्याच्यानंतर ते तिथं पोचल्यानंतर एक स्वतंत्र माणूस पाठवतो. तो सांगतो आणि मग तो तळघरातून भिहार वगैरे काढण्याची नीट पाहणी करून नीटपणाने तो मार्ग व्यवस्थित करून ठेवतो. त्याच्यानंतर तिथे हे पांडव पोचल्यानंतर एक नावाडी माणूस तिथे तयार ठेवतात की जो गंगेच्या पार या पांडवांना घेऊन जाईल. हे सगळं तिथं करणं खूप अवघड असतं कारण की लोकांच्या समोरच सारखे हे वावरत असतात. त्या ठिकाणी पांडव गेल्यानंतर लोकांना खूप आनंद होतो. त्यांचे गुण, त्यांचे प्रताप हे सगळ्यांना अगोदरच माहिती असतात. आणि कुंती त्या दिवशी रात्री वाड्यावरती इतरही काही बायकांना वगैरे बोलवते. त्याच्यामध्ये एक भिल्ल स्त्री 5 मुलांच्या बरोबर येते. ती पण वृद्ध असते. तिची 5 मुलं पण मोठी असतात. काहीतरी आपल्याला खायला मिळेल या उद्देशाने येते आणि तिथं भरपूर तिला अन्न दिलं जातं आणि ती भरपूर अन्न खाणं, काही पदार्थ पण ती सेवन करते की ज्यामुळे तिला त्याच्यातनं विलक्षण निद्रा येते. ही मुलं आणि ती बाई ही पांडवांना माहिती नाही की असं असं काही झालेलं आहे, पण ती त्या ठिकाणी झोपून जाते. आणि त्याच दिवशी या घराला आग पुरोचन लावेल, त्याच्या आतमध्ये आपण पळून जाऊ म्हणून विवरामधनं हा धर्मराज युधिष्ठिर सगळ्यांना आतमध्ये घेऊन जातो. सगळ्यात बाहेर भीम राहतो. भीम स्वतःच त्या वाड्याला आग लावतो आणि त्याच्यामध्ये तो पुरोचन जो आहे त्याला झोप लागलेली असते. बरं, ही एक बाई आणि 5 मुलं तिची हे पण पांडवांना माहित नाही, पण तो वाडा धडा 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 जळतो. त्याच्यात तो पुरोचन पण जळून मरतो आणि ही ती आश्रयाला आलेली बाई आणि 5 मुलं पण मरतात. पांडव त्या वाटेतनं, भुयाराच्या वाटेतनं नावेमध्ये बसतात तिकडे गंगा तीरी जाऊन, कारण की तिथं अगोदरच तयार करून ठेवलेलं असतं आणि तिथून गंगा पार होतात. इकडे लोकांना असं लक्षात येतं की हा कटच केलेला होता पांडवांना जाळून मारण्याचा. हा धृतराष्ट्राचाच कट होता. आणि का खूप नावं ठेवतात
तिकडे धृतराष्ट्र आणि दुर्योधनापर्यंत ही बातमी केल्यानंतर त्यांना मनातून आनंद होतो. सगळेजण खूप दुःख करतात, रडण्याचं नाटक करतात. त्यांच्यावर तो विदुर पण रडण्याचं नाटक करतो, पण त्याला बरोबर माहिती असतं की नक्की काय झालेलं आहे. मग धृतराष्ट्र म्हणतो की वाटेल तेवढं दान द्या कुंतीच्या नावानी वगैरे, सगळ्या पांडवांचं श्राद्ध करा, म्हणजे त्यांच्यासाठी तर्पण वगैरे करा. या सगळ्या व्यवस्था लावून देतो की दरवर्षी त्यांचं श्राद्ध करायचं. अत्यंत कपटीपणाने त्यांना मारायचा प्रयत्न करतात, परंतु ते मात्र निसटून गेलेलेच असतात आणि त्याच्यापुढे ते उदंड पराक्रम करतात. ते सगळाच भाग नीट समजून घेण्यासारखा आहे की सगळं जग चांगलंच आहे असा विचार करत न बसता जग कसं आहे हे पाहावं, स्वतःला सांभाळावं, कारण की कुणी आपला घात करू नये.